श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा श्री स्वामी चरित्र सारामृत. आता दत्त सप्ताह काळामध्ये ज्यांना कोणाला पारायण करायची इच्छा आहे, पण बघा लहान मुलं असतात, कुटुंबामध्ये आपल्याला सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, मग काही अडचण आली तर आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही. तर अगदी बघा तुम्ही हे मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी देखील तुम्हाला पारायण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. त्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती 1 ते 21 अध्याय पूर्ण एका बैठकीत तुम्ही ऐकू शकतात. तो देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि आज आपण 1 ते 3 अध्याय असे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठन करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुंभे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दोदातीत गगन सदृश्य तत्वमस्यादि लक्षम एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथा टोपीच माला दंडक मंडुलधर कटयांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा मायचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीत अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमा जनी. गाव याचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वारता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे.
स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या मोहोदीतुनी पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही, द्यावयात मान सुज्ञाही अनुमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिषद प्रथमाध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोढा। श्री शंकरा पर्णमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभा पर्णमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नम। कामना धरुनी जे भजती, होय ज्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती केवल प्राप्ती होतसे। अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांच्या घरी, वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित। साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा पातला, त्याच दिवशी साच्या आदरतयाचा केला की, त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी। ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी, दोघासी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोटुनी, स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक, पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली। मग तिथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती, जीची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो। येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो। तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने। अक्कलकोटाप्रती येणे तेथून झाले, ते पासून या नगरात आनंद्याहो नांदत, ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून। 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले, स्वामीराजी ती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष ज्यांची न झाली। दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयसी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिषद द्वितीय अध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीस्तु शुभम भवतु। अध्याय तिसरा। श्री गणेशाय नम। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावती, पदपावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले। मोहळा माझी वास्तवे करीत, आप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू। सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे। टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवे कान्नी परी नच मानिले। त्या तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारे बैसले, ती राज्य स्वेच्छेने। तेथे एक आविद्य होता, तो करिता याची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाच्या ग्रहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करे आदर। योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ। ते पासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करे अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी, दक्षासुनी कारभारी, परमज्ञानी असती जे। चोळप्पाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक येती, लोकाचे चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात। नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात, येती विख्यात पातले। वार्ता ऐसे ऐकूनी, राव बोलला कायवानी, गावात येते येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रोत पाही आजवर झाले नाही। आता जाऊनी लवला ये भेटू तया, येतीवर या परी केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता, ऐकिली कानी हे सत्य तरी, येऊनी आत्ताच येती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तुची येती मुरे पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी। स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली, दुरीचरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ते पावली वंदिली, षोडशोपचारी पूजली, स्वामी मूर्ती नृपराय। तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिषद तृतीय अध्याय गोढा। श्री स्वामी राजा पर्णमस्तु शिरस्तु शुभम भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय संपूर्ण।